हाय सगळ्यांना. तर आता गणपती बाप्पा गेला पण, आणि गणपती बाप्पाचा पूर्ण मंडप पण काढून घेतलेला, सगळ्याला पूर्ण म्हणून म्हटलं. हे पाईप वगैरे काढायचे आहे, ते पाईप वगैरे काढून घेते. बरंही नाही वाटत आहे. किती मोठे भांडे वगैरे होते ते घासले, टोपलीवर भांडे घासले. हे बघा, पूर्ण पट्टा पण साफ करून घेतलेला. आता व्हायचे माझे कचरा काढायचा आहे, पोछा व्हायचा आहे, आणि सगळे आवरून घेते मी. कचरा काढून घेते आणि पोछा चला मी आपलं काम करते. बघा आता माझे झाडू पोछा पण झाला, आंघोळ व्हायची आहे, कपडे व्हायचे आहे. बघा साई पण कॉलेजमधून आला, आणि इकडे आरची पण आली ट्युशनमध्ये. काही नाही झालं ना रे. अरे नाही आहे बाळा, नाही येत आहे. अरे नाही येत आहे का रे. नको चल मी आता. त्यांचे मुलांचं त्यांचं दोघांचं येणं पण झालं, दोघंही आले, कामं पण झाले, फक्त आंघोळ झाली पाहिजे. चला आता मी आंघोळ करते. ते चला मी आता आंघोळ करून का ते का साहेब जेवण वगैरे कर ना. अरे कशाला रे. आलूची भाजी केली आहे. अरे हत्तेरी कशाला करते रे तू. आलूची भाजी पण नाही खात. मी सांगू लेक नाही ना रे. हा चल मग रात्री ये. चल तू काय सांगितलं मग बस काही नाही. चला आता भेटू नंतर. बघा साहिल कसा मंडप पूर्ण तोडताळ करत आहे. तोडताळ नाही, काढून करत आहे. पूर्ण हे पाईप वगैरे जॉईंट केलेले अलग करत आहे. निघत आहे का रे साहिल. निघत आहे, मजबूत आहे बघ. हा झालं. ते राहू दे ते मी काढीन. ते असू दे मी काढीन. हां फक्त ते तो एक काढून टाक. तो पूर्णच काढेल, बाकीचं मी काढीन. असू दे. हां झालं आता काढीन मी. तसं हे काढकूळ करून ठेवून दे. अरे बाळा सांभाळून घे. बघशील डीजे रेगीन धक्का लागन बरं. अरे 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 मारते का तिला. मारते का. अगं कशाला. हा असू दे मी काढेन. हा अरे तुमची फायटिंग बंद करा. अरे फायटिंग बंद करा. अरे 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 लहान आहे का रे बाळा तुम्ही. अरे देवा. अरे खुश
पूर्ण मंडप उतरलेला आहे. आता काहीच नाही राहिलेलं आहे, फक्त हे लाईटिंग झालेली आहे काढायची. सर्व आता हे सेट करायचं आहे, ठेवायचं आहे. आता साईल आल्यानंतर करायचं. आणि मी करत आहे स्वयंपाक. भाजी शिजत आहे, इकडे भात आहे, भात पण झालेला आहे. कणिक पण मळून घेतलेली आहे. आता करते पोळ्या. भात झाला का माझ्या बघते मी आता भात. भात पण झालेला आहे माझ्या. इथे मटणची भाजी शिजत आहे गरम. चला आता मी पोळ्या टाकते. इथे भांडे वगैरे पडले घासायचे, ते पण घासघूस करून घेते. पहिले आधी पोळ्या टाकते आणि नंतर हे बाकीचे काम. बघा आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि भांडे पण घासून झाले. पूर्ण वट्टा पण साफ करून घेतलेला आहे. आणि आता ह्या पिशवीतला भाजीपाला काढून घेते आणि ठेवते. आणि जेवायचं पण इथे डायनिंगवर आणून ठेवलेलं आहे. आता ते मी भाजीपाला आहे ते काढून घेते आता. आता 8 वाजलेले आहे. तेवढं करते आता, भाजीपाला काढून घेते. बघा एवढं सारं भाजीपाला आहे. एवढी मिरची आणली 1 किलोभर. आणि चवळीची शेंगा, आणखी एक कांदे, हिरवे कांद्याची जुडी, वांगे एवढे मोठे मोठे भरताचे वांगे 1 किलो वांगे एवढे. हे आणली भेंडी, आणखी पत्ता गोबी, 2 पत्ता गोबी. चला आता हा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून देते आता. चला ठेवून देते. बघा हे शेंगा तोडून घेते मी. ते फोडते आता ठेवते ना. बघा आता शेंगा पण तोडून झाली, सर्व भाजीपाला पण ठेवून झाला आहे फ्रीजमध्ये. चला आता हे उद्या करून भाजी. बघा आता मटणची भाजी कशी झाली. बघा मटणची भाजी. चला आता साईल पण आलेला आहे. जेवण करते आणि त्याचं ब्लॉगचा एंड करते. बाय.